जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो की आपण या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये या प्रेसला उपस्थित आहात. आज ही पीसी घेण्याचं कारण दिनांक 7 मे 2021 रोजी मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भाने एक शासनाने जीआर आदेशित केला होता आणि त्या जीआर मध्ये त्यांनी जे नमूद केलं होतं, मागासवर्गीय पदोन्नतीची जी काही 33% जी पदं आहेत ती राखीव जागांमधून भरण्यात यावी, ती रद्द करून ती पूर्णपणे खुल्या प्रवर्गातून म्हणजे 100% या प्रकारे भरण्यात येतील असा जो जीआर होता. या जीआर काढल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी, एसटी, एनटी, एसबीसी या सगळ्या प्रवर्गामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. मुळात हा जीआर जो होता हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा होता आणि याच्या निषेधार्थ आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या समितीचे जे अध्यक्ष आहेत, जे चेअरमॅन आहेत, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर त्यांनी आंदोलन केलं आणि या जीआरची होळी केली. त्यानंतर संबंधित स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर 353 सारखे गुन्हे दाखल केले की जे नॉन बेलेबल ऑफेन्स होते. आज आमच्या पक्षाची ही भूमिका आहे की मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाचा जो लढा आहे, जो कायदा आहे, तो 2004 पासून याची सुरुवात झालेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी हा कायदा तयार केला होता. पदोन्नतीमध्ये आरक्षण 33% याप्रमाणे भरण्यात येईल असा जो कायदा तयार करण्यात आला होता आणि त्या संबंधाने तसा शासन निर्णय झाला होता. आणि त्यानंतर जे आपण पाहतो, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, त्यांच्यानंतर आता आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाहतो की देवेंद्र फडणवीस आहेत, त्यानंतर आता आपण आलेलं महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर एकूण 2004 आणि 2021 पर्यंत हा जो एकूण हा काळ आहे, 33% पदोन्नती आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जो विषय आहे, तो अजूनपर्यंतही रेंगाळ पडलेला आहे. मी ह्या विषयामध्ये सर्व पत्रकारांना जरा डिटेलमध्ये, महाराष्ट्र सरकारने 2001च्या नुसार आरक्षणाचा कायदा केला. त्या कायद्यानुसार शासन निर्णय 25 मे 2004 नुसार एसटी, एसटी, एनटी, एसबीसी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आले. हा पहिला मुद्दा. त्यानंतर एम नागराज या खटल्यावर सुप्रीम कोर्टाने पदोन्नतीमध्ये आरक्षण एससी, एसटी यांना देता येते असे एम नागराज यांचे हे होते. आणि पण त्यामध्ये आपण पाहतो की एम नागराज यांनी 3 अटी टाकल्या होत्या की एससी, एसटी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देत असताना
या 3 अटीची पूर्तता करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्या 3 अटी अशा होत्या पुढीलप्रमाणे. त्यातली पहिली अट होती मागासलेपण असल्याचे सिद्ध करणे. त्यातली दुसरी अट होती अपर्याप्त प्रतिनिधित्व SC ST NT SBC असल्याचा डेटा सादर करणे. आणि त्यातील तिसरी अट होती SC ST यांना जर पदोन्नती दिली तर शासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही. हा सुप्रीम कोर्टाने या 3 अटी राज्य सरकारला घालून दिल्या होत्या. ह्या 3 अटीनुसार राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिली होती. तर ह्या वरील तिन्ही अटी 25 मे 2004च्या राज्य शासनाच्या निर्णयाने पूर्ण न केल्याने विजय घोगरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर वारंवार राज्य शासनाने पदोन्नती आरक्षणाबाबत वेळोवेळी भूमिका बदललेली आहे. आपण पाहतो जसं की मी सांगितलं 2004 पासून ते आताचं सरकार महाविकास आघाडीपर्यंत ही वेळोवेळी ही भूमिका बदलत गेलेली आहे. वेळोवेळी वेगवेगळे GR आलेले आहेत, वेगवेगळे शासन निर्णय आलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण पाहतो की मी जसं सुरुवातीला जो मुद्दा उपस्थित केला की 33% जो पदोन्नती आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यानंतर मॅटमध्ये अनेकदा ही प्रकरणं गेलेली आहेत. मॅटमधून कोर्टात उच्च न्यायालयामध्ये ही प्रकरणं गेली. त्यामुळे हा मुद्दा रेंगाळत पडलेला आहे. राज्य शासनानं ह्या तिन्ही अटीची पूर्तता केलेली नाही. सुप्रीम कोर्टाने ज्या 3 अटी घालून दिलेल्या आहेत त्यानंतर 2017ला यावर फायनल हिअरिंग झाली या एकूण या सगळ्या प्रकरणावर. ऑगस्ट 2017ला माननीय उच्च न्यायालयाने 25 मे 2004 शासन निर्णयावरील 3 अटीची पूर्तता नाही केल्यामुळे हा निर्णय उच्च न्यायालयाने बाजूला करून टाकला. राज्य सरकारला 12 आठवड्यांचा अवधी दिला गेला की ह्या 3 अटीचा डाटा कलेक्ट करण्यासाठी. या तिन्ही अटी पूर्ण न करता राज्य सरकार नोव्हेंबर 2017 मध्ये सुप्रीम कोर्टात त्यांनी राज्य सरकारने SLP दाखल केली. त्या SLPचा क्रमांक आहे 28-306 ही याचिका दाखल केली राज्य सरकारने. म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल उच्च न्यायालय असेल यांनी ज्या 3 अटी सांगितल्या त्याच्यावर काम न करता राज्य सरकार जे कोणते राज्य सरकार असेल तत्कालीन त्यांनी काय केलं 2017 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल केली. त्यानंतर 29 डिसेंबर 2017ला एक शासन निर्णय निर्गमित झाला. 33% SC ST राखीव पदोन्नतीचे पदे रिक्त ठेवून 67% पदे हे खुल्या प्रवर्गातून भरले जाणार. म्हणजे राज्य शासनानं परत एक मी सांगितल्यासारखं जो शासन निर्णय त्यांनी बदलला 37% त्यांनी पद भरण्याचा जो निर्णय आणला तो 29 डिसेंबर 2017ला. त्यानंतर यात 2000 म्हणजे 25/5/2004 कर्मचाऱ्यांना म्हणजे जे पदोन्नती आरक्षणासाठी जे लाभार्थी होते मागासवर्गीय अधिकारी त्यांना ह्यामध्ये स्थान दिलं जाणार नाही. म्हणजे 2017ला जो शासन निर्णय आला त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं. त्यानंतर 5 जुलै 2018ला सुप्रीम कोर्टाने 33% राखीव जागा आरक्षणाने भरू शकता अशा सर्व राज्यांना सूचना केल्या. सर्व राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने 5 जुलै 2018 सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टाच्या या सूचनेला महाराष्ट्र सरकारने स्वीकारले नाही. 26 सप्टेंबर 2018ला जर्नल सिंग विरुद्ध लक्ष्मी नारायण गुप्ता पंजाब सरकार विरुद्ध हा खटला होता सुप्रीम कोर्टामध्ये. या खटल्याचा निकाल आला ज्यामध्ये SLP 28-306 ही सुद्धा याचिका कोर्टाच्या निर्णयात होती. त्यावेळेला पंजाब सरकारचा ज्यावेळेला खटला चालू होता सुप्रीम कोर्टामध्ये जर्नल सिंग विरुद्ध लक्ष्मी नारायण गुप्ता त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असा आदेश केला की SC ST या वर्गांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येतील हे सर्व राज्याला लागू होते. त्याला लागणाऱ्या 3 अटी ज्या नागराज खटल्यात ठरवण्यात आलेल्या आहेत त्यातील पहिली अट ही रद्द करण्यात आली. त्यानंतर 11 ऑक्टोबर 2018 राज्य सरकार म्हणते की आणखीन आपल्या याचिकेवर सुनावणी पूर्णपणे न झाली नसल्याने 29 डिसेंबर 2017 प्रमाणे कारवाई करावी. म्हणजे राज्य शासनाने
11 ऑक्टोबर 2017ला परत एक जी आर काढला आणि सांगितले की आमच्या याचिकेवर सुनावणी झाली नसल्याप्रमाणे 29 डिसेंबर 2017ला जो राज्य शासनाने जो पदोन्नती संदर्भात जो निर्णय आणला होता, जो जी आर आणला होता, त्याप्रमाणे ती कारवाई करावी असा परत एक आदेश काढला. 2019ला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर करून मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देऊ इच्छितो असे शपथपत्र राज्य सरकारने सादर केले 2019ला. माझा मूळ मुद्दा हाच आहे की 2017 पासून एससी, एसटी, एमटी, एसबीसी हे पदोन्नतीपासून अजून अद्यापही वंचित आहे. त्यांना अजूनपर्यंत ही 33% ज्या राखीव प्रवर्गातून ज्या जागा द्यायला हव्या, त्यांना पदोन्नती द्यायला हवी, ती अजूनपर्यंत दिली गेलेली नाही. 28 ऑक्टोबर 2020ला राज्य सरकारने उपसमिती बनवली. ती उपसमिती, जसं की त्या समितीचे अध्यक्ष सन्माननीय त्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती बनली, त्या समितीनं 18 जानेवारी 2021ला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात प्रत्येक राज्याने आपले म्हणणे के वेणुगोपाल यांच्याकडे सादर करणे असं सुप्रीम कोर्टाने निर्बंध दिले होते की तुम्हाला राज्य शासनाला जे काही 33% पदोन्नती आरक्षणासंदर्भामध्ये तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही सादर करा सुप्रीम कोर्टाकडे. यानंतर 6 आठवड्यात अंतिम सुनावणी होईल, पण ती झाली नाही. कारण राज्य सरकार त्यामध्ये कमी पडलं आणि त्यांनी जे डाटा कलेक्शन आहे ते दिलं नाही. ज्यांनी ज्या सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन दिल्या त्या त्यांनी पूर्ण केल्या नसल्यामुळे ती कारवाई अजूनही तशी सुप्रीम कोर्टामध्ये आपण पाहतो की ते तशाला तसं पेंडिंग विषय आहे. मूळ मुद्दा हा आहे की 18 फेब्रुवारी 2021ला कुठल्याही आरक्षणाचा विचार न करता 100% पदे सेवा ज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावे असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला महाराष्ट्र शासनाच्या. या निर्णयाविरोधात असंतोष झाल्या कारणाने 22 मार्च 2021ला एक सचिवांच्या अध्यक्षतेखाली अटी पूर्ण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे आपण पाहतो की राज्य सरकार 2004 पासून कसं गोल 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 एकूण ह्या पदोन्नती आरक्षणासंदर्भामध्ये फिरवाफिरव करत आहे, बनवाबनवी करत आहे, हे दिसून येत आहे. या समितीला 1 महिन्याचा अवधी दिला होता सचिवांनी. ते अजूनपर्यंत तो अवधी काय पूर्ण झाला नाही असं मला वाटतंय. अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही काही कारवाई झालेली नाही, त्याचा कुठला डाटा कलेक्शन झालेलं नाही. त्यानंतर 20 एप्रिल 2021ला पुन्हा राज्य शासन महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढला की 33% राखीव पदे रिक्त ठेवून 67% पदे ही भरण्यात येतील. ते आपण पाहतो की म्हणजे परत तेच किस्सा गिरवण्याचं काम राज्य सरकारने केलं. मग 20 एप्रिल 2021ला राज्य सरकार 33% जागा म्हणजे रिक्त ठेवून 37% जागा ह्या भरण्याचा आदेश देतात. त्याच्यानंतर 7 मेला त्यांनी परत एक आदेश काढला, जो जी आर काढला. त्यामध्ये ते सांगतात की 100% जागा ह्या खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील, सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यात येतील असा शासन परत म्हणजे 7 मेला शासनाने आदेश काढला. मुळात आता मला हे म्हणायचे की शासन एकीकडे 20 एप्रिलला एक आदेश आणतो की 33% जागा ह्या रिक्त ठेवण्यात येऊन 67% जागा ह्या भरण्यात याव्या. त्याला आमचा विरोध नाही. 67% जागा शासनाने भराव्यात, त्या की ज्या 2017 पासून ते भरत आहेत. पण जो मूळ प्रश्न आहे की 33% जे राखीव जागा आहेत त्यांच्या आजपर्यंत त्यांना पदोन्नती दिली गेलेली नाही, त्या जागा भरलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शनचं फॉलो महाराष्ट्र सरकारनं वेळोवेळी केलेलं नाही. मग आज आपण पाहतो की 5 मेला जो आदेश आला सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये, आरक्षण जे रद्द केलं सुप्रीम कोर्टानं 5 मेला, त्याच्यानंतर सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 7 मेला हा तातडीनं जी आर काढला की 100% जागा ह्या खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील. म्हणजे ह्या मागासवर्गीयांवर हा अन्याय नाही काय की जे 2004 पासून हे वेटिंग लिस्टवर आहे. 2017 पासून आपण पाहतो की 2004 पासून ते 2017 पर्यंत काही लोकांना दिली असेल पदोन्नती, पण 2017 पासून ते 2021 पर्यंत कोणाला पदोन्नती अजूनपर्यंत दिलेली नाही.
मग सुशील कुमार शिंदे वाया देवेंद्र फडणवीस वाया उद्धव ठाकरे आपण हा सगळा घटनाक्रम पाहतो. राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आमचं हे म्हणणं आहे की पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीमध्येच अपयशी ठरलेलं तर आहेच, पण मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्येही राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात मोठी दिशाभूल करण्याचं जर ह्या दोन्ही प्रकरणामध्ये जर काम केलं असेल तर ते आहेत ऍडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी. राज्य सरकार असेल की ह्या सगळ्यांना एकूण संशयाचं पूर्ण यांनी वातावरण निर्माण केलेलं आहे. तर मला हे म्हणायचं आहे की ही आता एकूण आम्ही लढाई लढत आहोत. एसटी, एनटी आणि एसबीसी ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे. ते 2017 पासून ही वाट पाहत आहेत. शासन वेळोवेळी समित्या बनवते, समितीचे अध्यक्ष बनतात, त्याचे सदस्य बनतात. आताच्या समितीमध्ये अजित पवार आहेत, नितीन राऊत आहेत, वर्षा गायकवाड आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, अनेक लोक आहेत, धनंजय मुंडे आहेत. मग ह्या सर्वांनी हे ठरवलेलं आहे का की मग आपण असं म्हणतो की हे पुरोगामी सरकार आहे. पुरोगामी सरकार आहे तर मग देवेंद्र फडणवीसचं जे वर्तन होतं मग उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या वर्तनमध्ये कुठे बदलाव झालेला आहे असं आमच्या एकूण निदर्शनात येतंय की ज्या पद्धतीनं त्यांनी हा जी आर आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टीच्या वतीनं भीम आर्मीच्या वतीनं आम्ही राज्यभर आंदोलनं केली. पुण्यामध्ये अजित पवारांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं, मंत्रालयाच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं, नागपूरमध्ये नितीन राऊतांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं, मराठवाड्यामध्ये अनेक पक्ष आंबेडकरी पक्ष संघटनांनी आंदोलन केलं. तर ही सर्व आंदोलनं झाल्याच्या नंतर ही आंदोलनं दाबण्यासाठी राज्य सरकारनं यांच्यावर गंभीर स्वरूपाची भूमिका घेतली की जे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. 353 सारखे नॉन बेलेबल ऑफेन्स राज्य सरकारने दाखल केले. पुण्यामध्ये तर अक्षरशः कोर्टाने म्हणजे 2 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिली होती आमच्या कार्यकर्त्यांना, 10 कार्यकर्त्यांना. तर आज त्यांनी पुणे पोलिसांनी म्हणजे एवढी मोठी चूक केली ती कोर्टाच्या निदर्शनास आलेली आहे. 436 सारखा त्यांनी आज गुन्हा कलम ऍड केली त्याच्यामध्ये. म्हणजे कुणाच्या तरी घर जाळण्याचं काम केलं, मालमत्ता जाळण्याचं काम केलं, वस्ती जाळण्याचं काम केलं. तर आपण त्या ठिकाणी पाहतो त्या दिवशी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, त्या दिवशी त्यांनी फक्त जो जी आर आहे 7 मेचा त्या जी आरची होळी केलेली आहे. त्यावेळेला अनेक पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे पोलिसांनी जे काही एकूण हे चित्र रंगवलेलं आहे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी हे चित्र रंगवलेलं आहे. आम्ही ज्या लोकांच्या न्याय अधिकारासाठी ही लढाई लढत आहोत त्या लोकांना न्याय अधिकार मिळू नये म्हणून हे आंदोलन दाबलं जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जात आहे, आमचा आवाज दाबला जात आहे. तरी परंतु आपल्या सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आपल्या मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही हे सांगू इच्छितो की हे आंदोलन दबलं जाणार नाही. आंदोलनाची भूमिका आता आम्ही नव्यानं आणखी ठरवणार आहोत. जर राज्य सरकारनं 7 मेला आणलेला जो निर्णय आहे तो जर रद्द केला नाही येत्या 8 दिवसामध्ये तर येत्या 8 दिवसाच्या नंतर भीम आर्मी, आझाद समाज पार्टी आणि विविध आंबेडकरी पक्ष संघटना मिळून महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची येत्या काळामध्ये भूमिका घेणार आहे. काय प्रश्न असतील ते घेऊ शकतो. तुम्ही आता समितीमध्ये वर्षा गायकवाड आहे, नितीन राऊत आहे, हे मागासवर्गीयच आहेत, हे का बोलत नाहीत काय? आणि मागास राखीव जागेतून आलेले जे आमदार आहेत, 29 आमदार आहेत, ते पण याच्यावरती बोलत नाही काय? तर त्यांच्यावर जो दबाव आहे तो पक्षाचा दबाव आहे ना. मुळात मी सांगितल्यासारखं सरकार असं सांगितलं जाते की पुरोगामी सरकार आहे, फुलेशाव विचारांचं सरकार आहे, फुलेशाव आंबेडकरी विचारांना मानणारं सरकार आहे. संविधानाला साक्ष ठेवून ह्या सरकारनं शपथ घेतली, एकत्रित आले. पण कुठेही असं दिसून येत नाही. पदोन्नती आरक्षणाचाच मुद्दा नाही तर महाराष्ट्रामध्ये या लॉकडाऊनच्या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये दलित आदिवासींवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार चालू आहेत. प्रत्येक ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या एवढ्या केसेस वाढलेल्या आहेत. तर हे सरकारचं फेल्युअर आहे ना. त्याच्यामुळे मागासवर्गीय मंत्री असतील किंवा मागासवर्गीय आमदार असतील ही फक्त भावली आहेत, यांना फक्त वापरल्या चालले. माझ्या काही निदर्शनास आले की नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ह्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. नितीन राऊत असतील की त्या समितीतले सन्मान्य सदस्य सगळेच असतील. आंदोलन केल्याच्या नंतरच यांना कळालं का अशा प्रकारचा जी आर आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे. समितीत असताना मग त्यांना विश्वासात घेतलं नाही का? मग अजित पवारांनी फक्त मराठा समाजाला खुश करण्यासाठी हा जी आर काढला का?
हा नितीन राऊत आणि समितीमधल्या बाकी सदस्यांनी पुढे येऊन ह्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा हा मागासवर्गीय समाज बघत आहे की आता शासन याच्यावर काय निर्णय आणणार आहे, शासन काय भूमिका घेणार आहे, काय कारवाई करणार आहे. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.